नागपुर के कलमना पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत बड़ी कामयाबी हासिल की है। कलमना पुलिस ने कार्रवाई करते हुए गांजे की तस्करी करने वाले 2 आरोपियों को रंगे हाथों गिरफ्तार किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार पुलिस को गश्त के दौरान चिखली गेट के पास गुप्ता किराना दुकान के पास स्टेट वैष्णवी ऑटोमोबाइल सर्विस सेंटर के सामने पुलिस को 2 संदिग्ध व्यक्ति अपने दोपहिया वाहन के साथ दिखाई दिए। पकड़े गए आरोपियों की पहचान सोम महेश बेड़िया उम्र 29 वर्ष और असीम खान जमील खान उम्र 34 वर्ष के रूप में हुई है। ये दोनों आरोपी मूलतः मध्य प्रदेश के रहने वाले हैं और वर्तमान में कलमना के भरतवाड़ा इलाके में रह रहे थे। पुलिस ने तत्परता दिखाते हुए जब उनकी तलाशी ली तो उनके पास से भारी मात्रा में नशीला पदार्थ बरामद हुआ। पुलिस के छापेमारी में आरोपियों के पास से 4 किलो 168 ग्राम गीला गांजा बरामद किया गया है। साथ ही तस्करी में इस्तेमाल की गई होंडा एक्टिवा क्रमांक MH34AG 2036 और एक बैग को भी जब्त किया गया है। पुलिस ने कुल 1,30,500 रुपए का माल जब्त किया गया है। आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। कारवाई केली आहे। त्यामध्ये आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। काय नेमकं माहिती आहे की रुपयाचा मुद्दा जप्त करण्यात आलेला आहे, कुठला आरोपी आहे, कुठे कारवाई करण्यात आलेली आहे, कुठली टीम ज्यांनी कामगिरी केली आहे? पोलीस उपनिरीक्षक गजानन राऊत आणि त्यांची टीम DB पथक आमचे पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम गांजा विक्रीसाठी घेऊन येत आहे। त्यावरून त्यांनी सापळा रचून कारवाई केली असता आरोपी सोम महेश बेडिया आणि असीम खान वल्द जमील खान वय 34 वर्ष हे दोन्ही राहणार मध्य प्रदेशचे आहे। यांच्या ताब्यात एकूण 4 किलो 168 ग्रॅम गांजा मिळून आलेला आहे, ज्याची किंमत जवळपास 80,000 रुपये आहे। तसेच त्यांच्या ताब्यातील होंडा ॲक्टिवा मोपेड गाडी आणि एक हिरव्या रंगाची स्कूल बॅग, ज्या बॅगमध्ये त्यांनी गांजा ठेवलेला होता, असा एकूण 1,30,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपींचा PCR घेण्यात येत आहे। पकडलेल्या आरोपींचा रेकॉर्डवरचे नाही आहेत सध्या, परंतु यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे, कारण माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांचे मार्गदर्शनात नागपूर शहरात ऑपरेशन थंडर ही मोहीम चालू आहे आणि या मोहीममध्ये आम्ही प्रत्येक ड्रग्ज विरोधी मोठ्या प्रमाणात कारवाया करत असतो आणि त्यात फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक यामध्ये जाऊन आम्ही अधिक आरोपितांचा शोध घेत असतो। यामध्ये सुद्धा आम्ही फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक आरोपींचा PCR घेऊन शोधणार आहोत आणि यामध्ये अधिक आरोपी वाढण्याची शक्यता आहे। यांना अधिक विचारपूस अजून करणे सुरू आहे आणि पुढील तमासा आमचा बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक आमची बाकी असल्यामुळे याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगू शकत नाही, परंतु आरोपींच्या ताब्यात सध्या आम्हाला एवढं